लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन। नामांतराचा लढा दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते। संपादक संजय मोरे। बातमी आहे फुलंब्रीमधून। औरंगाबादच्या फुलंब्री शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हे 1976 ते 1994 या काळात महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते। औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही मागणी होती। या नामविस्तारासाठी आंबेडकरवादी जनतेला 16 वर्ष सतत अविरत संघर्ष करावा लागला। या कालावधीत आंबेडकरवादी जनतेला रक्त अश्रू सांडून 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले। तेव्हापासून हे प्रवेशद्वार आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले। दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जमा होतो। याच ठिकाणी श्रद्धेने नतमस्तक होतो। तसेच या दिवशी नामांतर लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते। याच नामविस्तार दिनानिमित्त फुलंब्री शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। येथे कार्यक्रमाच्या सुरुवातीला फुलंब्री समाचारचे संपादक दलित चळवळीचे नेते संजय मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या इतिहासावर प्रकाश टाकला। यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती JP शेजवळ, डॉक्टर KB हिवराळे, संजय हिवराळे, किरण गंगावणे, विशाल गंगावणे, विजय गंगावणे, दिनेश खंडाळे, रवी वाहुळ, पंकज खंडाळे, अमोल गंगावणे, संजय तुपे, आकाश गंगावणे, कचरू गंगावणे, अशोक गंगावणे, विजय गवळी, प्रकाश वाकळे, अयूब पटेल, किशोर ठोंबरे आदींसह अनेकांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या शेवटी बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।